श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक लोक संकटात असताना, अडचणीत असताना मनातून एकच हाक मारतात, स्वामी माझं काम होऊ द्या. आणि त्याचवेळी अनेक भक्त मनापासून नवस बोलतात, स्वामी माझी इच्छा पूर्ण झाली तर मी ही सेवा करीन, ती सेवा करीन, असे नवस बोलतात. पण हा नवस फक्त शब्दांचा नसतो, तो असतो श्रद्धेचा, विश्वासाचा आणि स्वामींवर पूर्ण समर्पणाचा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींना नवस कसा बोलावा, तो कोणत्या भावनेने बोलावा आणि स्वामींना नेमकं काय प्रिय असतं. स्वामींना पैशांची नाही, मनापासून केलेल्या भक्तीची गरज असते. मंडळी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, स्वामी समर्थ हे परब्रह्म आहेत. जगातील सगळं काही ज्यांचं आहे त्यांना आपल्या पैशांची, दागिन्यांची किंवा मोठ्या भेटवस्तूंची गरज कशी असेल. स्वामींना जर काही आवडत असेल तर ते म्हणजे मनापासून केलेली सेवा, नामस्मरण, जप आणि निरपेक्ष भक्ती. अनेक वेळा लोक म्हणतात, माझ्याकडे पैसे नाहीत, मी काय अर्पण करू. पण स्वामी म्हणतात, तू फक्त माझं नाव घे, मी तुझ्या पाठीशी आहे. कारण स्वामींना सोन्याचे हार नको असतात, त्यांना हवं असतं प्रेमानं घेतलेलं श्री स्वामी समर्थ हे नाव. नवस म्हणजे देवाशी केलेला व्यवहार नाही. आजकाल अनेक लोक नवस म्हणजे देवाशी केलेला व्यवहार समजतात. हे काम झालं तर मी हे करीन, ते काम झालं तर मी ते करीन. पण खरी भक्ती अशी नसते. नवस म्हणजे स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करणं, स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवणं. जेव्हा भक्त मनापासून म्हणतो, स्वामी मी 108 स्वामी चरित्र सारामृत पारायण करीन, पण माझ्यावर कृपा करा, तेव्हा त्या शब्दांमध्ये अहंकार नसतो, तिथे असते फक्त आर्त हाक. आणि स्वामींना ती आर्तता खूप प्रिय असते. 108 पारायणाचं महत्त्व. अनेकांना प्रश्न पडतो, 108 पारायण का? मंडळी, 108 हा अंक हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. जपमाळेत 108 मणी असतात. अनेक मंत्र 108 वेळा म्हटले जातात. 108 पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही, तर प्रत्येक पारायणासोबत मन शुद्ध होत जातं, विश्वास वाढत जातो, मनातील भीती कमी होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामींशी एक अदृश्य नातं तयार होतं. अनेक भक्त विचारतात, नवस मठातच बोलावा लागतो का? नाही मंडळी, स्वामींना जागेचं बंधन नाही. तुम्ही मठात जाऊन बोलू शकता किंवा घरी स्वामींच्या फोटोसमोर शांतपणे बसूनही बोलू शकता. महत्त्व जागेचं नसतं, महत्त्व असतं भावनेचं. जर मन खरं असेल तर स्वामी तुमची हाक कुठूनही ऐकतात. एक छोटीशी कथा आहे. एका गावात एक सामान्य तरुण राहत होता. घरची परिस्थिती खूप कठीण होती. नोकरी नव्हती, सतत अपयश आणि घरात रोज तणाव. तो अनेक ठिकाणी फिरला, पण काहीच मार्ग सापडत नव्हता. एक दिवस तो स्वामींच्या मठात गेला. डोळ्यात पाणी होतं. त्याने स्वामींच्या मूर्तीसमोर हात जोडले आणि म्हणाला, स्वामी मी खूप थकलो आहे, माझ्याकडे काही नाही, पण माझी ही इच्छा पूर्ण झाली तर मी 108 श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करीन. इतकंच बोलून तो घरी आला. दुसऱ्या दिवसापासून त्याने रोज नामस्मरण सुरू केलं, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही दिवसांनी अचानक त्याला एका ठिकाणी कामाची संधी मिळाली. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. घरात आनंद येऊ लागला आणि त्याने दिलेला नवस पूर्ण केला. 108 पारायण पूर्ण केल्यानंतर तो म्हणाला, माझी इच्छा पूर्ण झाली, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे माझा स्वामींवर विश्वास बसला.
पण एक गोष्ट खूप महत्त्वाची मंडळी, नवस बोलल्यानंतर सतत शंका घेऊ नका. अनेक लोक म्हणतात, स्वामी करतील का हे, स्वामी ऐकतील का? श्रद्धेच्या मार्गातली सर्वात मोठी अडचण म्हणजे संशय. तुम्ही स्वामींना मनापासून हाक मारली असेल तर त्यांच्यावर विश्वासही ठेवा. कधी कधी इच्छा पूर्ण व्हायला वेळ लागतो, कारण स्वामी योग्य वेळ पाहत असतात. नवस पूर्ण झाल्यावर काय करावं? जर तुमची इच्छा पूर्ण झाली तर फक्त पारायण करून थांबू नका. रोज थोडं नामस्मरण करा. शक्य असेल तिथे सेवा करा. कोणाला अन्न द्या, गरजूंची मदत करा आणि स्वामींप्रती कृतज्ञ रहा. कारण खरी भक्ती ही फक्त इच्छा पूर्ण होईपर्यंत नसते, ती आयुष्यभराची असते. संदेश: स्वामींना मोठे दागिने नकोत, मोठे पैसे नकोत. त्यांना हवं असतं निर्मळ मन, विश्वास आणि प्रेमाने घेतलेलं त्यांचं नाव. म्हणून आज मनापासून एकदा बोला, श्री स्वामी समर्थ. स्वामी माझ्यावर कृपा करा. मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. विश्वास ठेवा मंडळी, स्वामी कधीच आपल्याला एकटं सोडत नाहीत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मंडळी. जर आपल्याला ही कथा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.